आजचा प्रश्न हा एकदम सोपा आहे वेन आकृती संदर्भात। तर पहा, खालील आकृतीमध्ये एक वेन आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ज्या आवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या भाज्यांची संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत। दिसताना एकदम सोपा प्रश्न आहे, पण काही गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळे आपले हे प्रश्न चुकू शकतात। तर पहा, पहिल्यांदा या गोलामध्ये बटाटा आवडणारे विद्यार्थी दिलेले, तर एकूण विद्यार्थी तिथे दिसत आहेत तुम्हाला 2, मुळा आवडणारे एकूण इथे दिसत आहेत 5, गाजर आवडणारे 7। ठीक आहे, पहिला प्रश्न बघूयात। किती जणांना फक्त वनस्पतींची मुळे आवडतात? आता वनस्पतींची मुळे आपण कोणत्या भाज्यांची किंवा कोणत्या भाज्यांची ही मुळे खातो, कोणत्या भाज्यांची आपण खोड खातो, कोणत्या भाज्यांची आपण पानं खातो, तर हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। जर ते माहिती नसेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही। तर आता व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर बटाटा, गाजर आणि मुळा, तर मला सांगा, बटाटा, गाजर आणि मुळा हे तिन्ही पण ज्या भाज्या आहेत तर त्या येतात त्या जमिनीच्या खाली असतात, बरोबर। पण पहा, हा छोटासा चार्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही भाज्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे। त्यानुसार तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। केलं तर आपल्याला गाजर आणि मुळा या भाज्यांची आपण काय खातो, तर मुळे खातो आणि बटाटा या भाजीचे आपण खोड खातो, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे गाजर आणि मुळा, गाजरची संख्या किती आहे 7 आणि मुळ्याची संख्या किती आहे 5, म्हणजे आपण टोटल 12, म्हणजे किती जणांना फक्त सांगितलं, या दोन्ही जणांना फक्त वनस्पतींची मुळे आवडतात, म्हणजे फक्त आहे ना, म्हणजे 5 आणि 7, तर किती येणार आहे उत्तर तुमचं, तर 12। या दोघांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 12। किती जणांना फकलेला आहे, मुळा आवडणारे किती जणांना बटाटे आवडतात। आता मुळा आणि बटाटे या दोघांमध्ये ज्यांना मुळा आवडतो त्यांना बटाटे पण आवडतात, म्हणजे या सर्कलमध्ये 4 ही संख्या पण येते आणि दुसऱ्या बटाटे या सर्कलमध्ये आपली 4 ही संख्या येते, म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेला अंक कोणता आहे 4, म्हणजे जेवढ्यांना मुळा आवडतो तेवढ्यांनाच बटाटे पण आवडतात, म्हणजे 4 विद्यार्थ्यांना काय आवडतायत, बटाटे आणि मुळा आवडत आहे।